नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना जर हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर 15 तारखेनंतर काय घडणार। मग 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की मग 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव घटणार। सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सध्या 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। पण 15 तारखेनंतर काय होणार यासाठी दरवर्षी 15 तारखेनंतर काय घडतंय हे जाणून घेणं गरजेचं आहे। 15 जानेवारी नंतर दरवर्षी देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री कमी होत असते। याही वर्षी विक्री कमी होण्याचा अंदाज आहे आणि यामुळे मागणी आणि पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होऊ शकते। यामुळे आपल्याला 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव एवढा निच्चांकी स्तरावरती आहे की याच्यापेक्षा खाली आता सोयाबीनचा बाजारभाव जाऊ शकतच नाही आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला 15 तारखेनंतर 100% सुधारणा दिसणार। ही सुधारणा अति प्रचंड असणार नाही, 100 ते 200 ची तेजी येईल आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी 4600 ते 4800 च्या दरम्यान राहील। अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग अशा वेळी विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर लक्षात घ्या, सोयाबीनचा बाजारभाव 15 तारखेनंतर वाढणार। या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर 4800 पार गेला तर तिथं 25% सोयाबीनची विक्री करा। 5000 च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित 25% सोयाबीन हे आपण 5200 च्या भावावरती विक्री करा। या पद्धतीने जर टप्प्याटप्प्याने आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.